नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश कदम तुमचं स्वागत असा माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉग मध्ये। मी असे कणकवलीमध्ये वाटेत जाता जाता वडाचा मोठा झाड दिसला, किती मस्तच वाटत होता। मग मी चलत चलत पोहोचले बेकरीमध्ये, खाऊक घेतलंय तोवर बाहेर माका दिसले समोसे बघून एक समोसो खाऊ सारखं वाटलो। मग त्या काकांका एक समोसो खाऊ देऊ सांगले आणि मस्तपैकी समोसा चटणी पटकन खाऊन टाकलाय। मग पुढे चलत चलत बाजारात पोहोचले आणि थोडं सामान घ्यायचं होतं ता घेतलंय। पुढे जाऊन माका झेरॉक्स सुद्धा काढूचे होते, थंय गेले आणि एका दादाक झेरॉक्स काढूक सांगले। सगळी कामं झाली तशी कणकवली स्टँडच्या दिशेने जाऊक निघाले। कणकवली स्टँडला पोहोचले, एसटी लागूची वेळ पण झालेली, पण स्टँड मात्र रिकामीच होता। मग शेवटी उशीर का होईना पण एसटी एकदाची लागली। काय बसाक तर आपल्या खिडकीच्या बाजूकच भेटेला, तिकीट वगैरे काढले आणि मस्त प्रवासाक सुरुवात केलाय। माझ्या गावात पोहोचाक बरोबर पाऊण तास लागता। बाहेर बघत बघत मी पोहोचले नरडवे जुना स्टँडला। तर मित्रांनो, नरडवे ग्रामपंचायतच्याच बाजूक नरडवेचा एसटी स्टॉप असा। लेट पण थेट पोहोचलोय मी माझ्या घराकडे। माड आणि ऊन आणि झाडा मस्तच वातावरण होता। मग मस्त फ्रेश वगैरे झाले, मम्मी जेवण देऊ सांगले। भात आमटी आणि अंड्याची पोळी जेवण घेतलाय। तर मित्रांनो, माझे असेच व्हिडिओ येत राहतील, तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा।